पार पडले, नेमकं काय बैठकीमध्ये निर्णय झालेत आणि काय मागणी आहे प्रशासनाला? आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती. कारण ह्या बैठकीचा उद्देश असा होता, 10 दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मसजोग तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं. ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी त्यांना अटक करा, आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या. त्यापैकी 2 आरोपी अटक झालेत, त्यातला 3रा आरोपी अजूनही अटक झाला नाही. त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत CID कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही. जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही. SIT मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही, किंवा ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा लागलाय नाही लागलाय, किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे 8 आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही. हा कशामुळं नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय? ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतंय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर 100% आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या टावरवर चढून त्या टावरवरून उडी मारणार आहेत. आणि 14 तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी, वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा. आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, ती बी तात्काळ करण्यात यावी. पुन्हा SIT कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं, आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना 302 मध्ये आरोपी करण्यात यावं. या आमच्या मागण्या आहेत. आणि या उद्या ह्याच्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी, बाकीच्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या शासनाच्या हातातल्या. मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत GR काढू शकतात ह्या गोष्टी सगळ्याचा. त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या संध्याकाळ आज संध्याकाळीच, कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार आहेत. म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत. नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम. हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे. म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला, आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे. परंतु शासनाच्या दरबारी जी समजा FIR असते किंवा शासकीय जी डॉक्युमेंट्स होते आपल्याला अद्यापर्यंत कुठली माहिती दिली नाही. मग जर 14 तारखेला जर तो माणूस सुटत असेल ती केस संपल्यात जमा करून, कारण मेन प्यादाच ती सोडून द्यायच्या तयारीत असली मग त्याला अर्थ नाही. त्यासाठी आपण एक आंदोलन करायचं गावकऱ्यामार्फत. उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय टावरवर 10 वाजता टावर उडी मारण्यासाठी तिथे जाणार आहेत. आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी 9 वाजता इथं हजर राहा. म्हणजे आपण काय सगळेजण त्या ठिकाणी जाऊ आणि छोट्या बाटल्या किंवा इथं त्या बाटल्या मिळतात आणि सामूहिक आत्मदहनाचं आपल्याला आंदोलन. याच्यामध्ये उद्या पोलीस प्रशासन कोणाला नोटिसा देईल, काही त्रास होईल, तो मान्य गृहीत धरून आपल्याला जायचं. याच्यामध्ये जर अजून कोणाची काही म्हणजे वेगळा ही असेल, काही सांगायचं असेल किंवा ह्याच्यात काही बदल असेल किंवा अजून काही वेगळी मागणी असेल ती असेल तर त्यांनी सुद्धा मांडावं. आणि आपल्यासोबत आपल्या जवळची जी दोस्त मंडळी गावातल्या सगळ्याला कल्पना द्या. काही जणाला कसं असतं माहिती नसते, कारण जलसमाधी आंदोलनाला आपल्या मागून बरेच लोक जमा झाले. खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे हे CIDनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला. आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि 302मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं, मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मला संपवून घेणार आहे. कोण आंदोलन सहभागी होणार आहे? माझं कुटुंब आहे. भीतीची भावना आहे? भीती आहे ना, 100% मी तेच सांगायलो आहे. मला भीती आहे ना. तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला.
28 मेपासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे. तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते. आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतो आहे. मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे, माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील, म्हणून माझी ही भूमिका आहे. मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन. टॉवरवर जाणार आहे मी आणि मला संपवून घेणार आहे. तुमच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? मी टॉवरवर जाणार आणि मला संपवून घेणार. मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे. खंडणी ते खून प्रकरणातले आरोपी जे आहेत FIRवर तुमच्या, ते एकाला एक केलं आहे. 7वा आरोपी ऐन टायमाला येतो, 8वा आरोपी, आणि त्याला खून प्रकरणात घेतलं जात आहे. योग्य केलं आहे. पण खंडणी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे, त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे. आम्हाला माहिती दिली जात नाही, गावकऱ्यांना दिली जात नाही, मला देत नाही. मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का? मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला. कालपर्यंत बोलतो आहे मी की माझा सगळ्यांवर विश्वास आहे. पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही. म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे की माझं उद्या आंदोलन असेल आणि मी तुम्हाला आव्हान करतो आहे की माझं आंदोलन हे अशा गोष्टीनं होईल. उद्याचं आंदोलन तर इथं टावरवर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय करायलेले आहेत. आणि परवा दिवशी 14 तारखेचं जे सामूहिक आत्मदहनाचं आंदोलन आहे त्याचं आम्ही ठिकाण समजा निश्चित केलेलं आहे. त्याचं मसाजोगमध्ये कोणत्या ठिकाणी होईल हे आम्ही आज सांगणार नाहीत. आज जर सांगितलं तर पोलीस प्रशासन येईल, आम्हाला नोटीस देईल, हे करील. आम्हाला पोलीस प्रशासनाला एकच विनंती करायची, तुम्हाला खरंच जर मसाजोग वासियांना जर हे आंदोलन करू द्यायचे नसतील तर त्यांनी आज आणि उद्या 2 दिवसात काय जी त्यांना करायची परिस्थिती करावी, आरोपी अटक करावीत. त्याच्यानंतर आम्हाला महाराष्ट्र शासनाला एक विनंती करायची की तुम्ही जे समजा आजपर्यंत आम्हाला की विशेष सरकारी न्याय वकील नियुक्त करतो आजपर्यंत म्हणतात, पण आणखीन कसल्या प्रकारची ऑर्डर निघालेली नाही. या स्थानिक लेवलवरचे जे सरकारी वकील आहेत त्यांच्यावर हे आरोपीचे कार्यकर्ते दबाव आणून ते त्या केसमधून माघार घेतात. ऐन टायमाला आम्हाला दुसरा म्हणजे सरकारला दुसरा तिथं वकील उभा करावा लागतो. जर यांना जर विशेष सरकारी वकील जर नियुक्त केले ह्या केसमध्ये तर बाकीची ही वेळ येणार नाही ना शासनावर. आणि ज्यावेळेस समजा ही उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांच्यासारखे जर नावाजलेले जर वकील जर तुम्ही जर आम्हाला सरकारी वकील म्हणून जर नियुक्त केले तर हे या ठिकाणी या संदर्भात जे आरोपींना उद्या PCR संपणार आहे त्यावेळेस जर उभा केला तर ह्यांचा PCR होणार नाही. या ठिकाणचे न्यायिक मुद्दे जे आहेत ते त्या ठिकाणी मांडतील. स्थानिक लेवलवरच्या वकिलावर पूर्णतः जी गुंडगिरी करणारी हे जे ह्यांची टोळी ह्यांचा पूर्ण दबाव आहे. त्याच्यामुळे हे व्यवस्थित कोर्टापुढे विषय मांडू शकत नाहीत. त्याच्यामुळे आमचं या ठिकाणी ही आंदोलन आहे महत्वाचा मुद्दा तो आहे, ह्याच्यातले सगळे आरोपी अटक व्हायला पाहिजेत. जे ह्यांना मदत करणार आहेत त्यांना पण अटक करणं गरजेचं आहे. ते पण अटक व्हायलाच पाहिजेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आणि खंडणीले जे आहेत त्यांच्यावर तर 302चा दाखल झालेला पाहिजे. ह्यांच्यात म्हणजे हे काय करायला लागतात, खंडणी वेगळे आणि 302 वेगळा असं म्हणजे दाखवून आम्ही अटक केलं का केलं म्हणजे हे समाजाची दिशाभूल आहे. ह्याच्यात ऍक्च्युअल खंडणीचा गुन्हा आणि 302चा गुन्हा हा एकमेकाला कनेक्ट गुन्हा आहे. त्याच्यामुळे खंडणीतले आरोपी 100% ह्याच्यात यायलाच पाहिजे, ही आमची गावकऱ्याची मागणी आहे. पार पडले नेमकं काय बैठकीमध्ये निर्णय झालेत आणि काय मागणी आहे प्रशासनाला? आज आम्ही या ठिकाणी गावकऱ्यांना बैठक घेतली होती. कारण ह्या बैठकीचा उद्देश असा होता, 10 दिवसापूर्वी सर्व गावकऱ्यांना मसाजोग तलाव या ठिकाणी जलसमाधी आंदोलन केलं होतं. ते जलसमाधी आंदोलन करीत असताना आम्ही प्रशासनाकडे काही मागण्या केल्या होत्या. त्यात प्रमुख आरोपी म्हणजे जे आरोपी त्यांना अटक करा, आणि ह्या आजच्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या त्याच मागण्या होत्या. त्यापैकी 2 आरोपी अटक झाले, त्यातला 3रा आरोपी अजूनही अटक झाला नाही. त्याच्यामुळं आणि शासन आजपर्यंत CID कुठपर्यंत तपास करते हे त्यांना सांगत नाही. जे शासकीय वकील म्हणून आम्ही उज्ज्वल निकम किंवा सतीश माने शिंदे यांची मागणी केली ती ऑर्डर आम्हाला आजपर्यंत मिळाली नाही. SIT मध्ये जो बदल करायचा तो झालेला नाही. किंवा ह्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत वाल्मिक कराड यांच्यावर 302चा गुन्हा लागलाय नाही लागलाय, किंवा त्यांच्या मोकामध्ये बाकीचे 8 आरोपी मोकामध्ये घेतलेत पण त्यांना मोक्यामध्ये घेतलं नाही. हा कशामुळं नेमकं त्या माणसाला का बाहेर काढलंय? ह्या ज्या सगळ्या गोष्टी शासन करतंय आणि कुणाला तरी पाठीशी घालण्यासाठी शासनावर 100% आमचं मत आहे की त्यांच्यावर दबाव आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी बैठक घेऊन उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय
ह्याच मागण्यासाठी कुटुंबीय उद्याच्याला या ठिकाणी जी बाजूला टावर आहे त्या टावरवर चढून त्या टावरवरून उडी मारणार आहेत. आणि 14 तारखेला आमच्या गावकऱ्यामार्फत ज्या मागण्या आहेत त्यात पहिली मागणी आमची अशी, वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्ह्यात घेऊन आरोपी करून त्याच्यावर मोका लावावा. आरोपी कृष्ण आंधळे याला तात्काळ अटक करावी. शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्यात यावी, ती बी तात्काळ करण्यात यावी. पुन्हा SIT कमिटीमध्ये जे बदल केलेले अधिकारी त्यांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. सदरील प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती घरच्यांना देण्यात यावी. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून त्यांना सह आरोपी करण्यात यावं आणि डॉक्टर वायबशी दाम्पत्य यांना 302 मध्ये आरोपी करण्यात यावं. या आमच्या मागण्यात. आणि या उद्या ह्याच्यातल्या मागण्यामध्ये फक्त कृष्ण आंधळे हा फरार आरोपी, बाकीच्या ज्या मागण्या आहेत ह्या सगळ्या शासनाच्या हातातल्या. मुख्यमंत्र्यांनी जर मनात आणलं तर आज संध्याकाळी 12 वाजेपर्यंत GR काढू शकतात ह्या गोष्टी सगळ्याचा. त्याच्यामुळे आमची मुख्यमंत्र्याला आणि शासनातील सर्व यांना विनंती आहे की त्यांनी उद्या आज संध्याकाळीच, कारण उद्या सकाळी त्यांचे कुटुंबीय आंदोलन करणार किंवा उडी मारणार आहेत. म्हणजे संतोष देशमुख बरोबर जर सगळं आमचं गावच जर शासनाला संपवायचं नसेल तर शासनानं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत ह्या गोष्टीवर निर्णय घेऊन त्याचे तसे शासकीय आदेश आम्हाला या ठिकाणी पाठवावेत. नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनावर आम्ही ठाम. हे आंदोलन नाही, आता हे आमचं शेवटचं टोक आहे. म्हणजे आम्ही आंदोलन वगैरे म्हणणार नाही त्याला, आता आम्हाला स्वतःला संपवून घेणार आहे. परंतु शासनाच्या दरबारी जी समजा FIR असते किंवा शासकीय जी डॉक्युमेंट होते आपल्याला अद्यापर्यंत त्यात कुठली माहिती दिली नाही. मग जर 14 तारखेला जर तो माणूस सुटत असेल की केस संपल्यात जमा पुन्हा, कारण मेन प्यादाच ती सोडून त्याच्या तयारीत असली मग त्याला अर्थ नाही. त्यासाठी आपण एक आंदोलन करायचं गावकऱ्यामार्फत. उद्याच्याला त्यांचे कुटुंबीय टावरवर 10 वाजता टावर उडी मारण्यासाठी तिथं जाणार आहेत. आपण सर्वांनी सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी 9 वाजता इथं हजर राहा. म्हणजे आपण काय सगळेजण त्या ठिकाणी जाऊ आणि शेवटच्या बाटल्या आणायच्या किंवा इथं बाटल्या मिळतात आणि सामूहिक आत्मदहनाचं आपल्याला आंदोलन आहे. याच्यामध्ये उद्या पोलीस प्रशासन कुणाला नोटिसा देईल, काही त्रास होईल, तो मान्य गृहीत धरून आपल्याला जायचं. याच्यामध्ये जर अजून कोणाची काही म्हणजे वेगळा ही असेल, काही सांगायचं असेल किंवा ह्याच्यात काही बदल असेल किंवा अजून काही वेगळी मागणी असेल ती असेल तर त्यांनी सुद्धा मांडावं. आणि आपल्यासोबत आपल्या जवळची जी दोस्त मंडळी गावातल्या सगळ्याला कल्पना द्या. काही जणाला कसं असतं माहिती नसते, कारण जलसमाधी आंदोलनाला आपल्या मागून बरेच लोक जमा झाले. खंडणी ते खून प्रकरण हे काय कनेक्शन आहे? हे CIDनं ज्या दिवशी सुनावणी झाली पहिली 31 डिसेंबरला त्या दिवशी स्पष्ट केलं होतं. त्यावरच 15 दिवसाचा PCR दिला होता आरोपीला. आज माझी भूमिका अशी आहे, जर ह्या आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील, हे पण मला अशाच निर्घुण पद्धतीनं, मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल आणि माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपवून घेणार आहे. कोण कोणी आंदोलन सहभागी होणार आहे? माझं कुटुंब तुमच्या आहे. मनात भीतीची भावना आहे का? भीती आहे ना, 100% मी तेच सांगायलो आहे. मला भीती आहे ना. तुम्ही अजून पण लक्षात घ्या, खंडणी ते खून प्रकरण हा गुन्हा खंडणीतूनच झालेला आहे. हे खंडणी मागायलाच आले होते 6 तारखेला. 28 मे पासूनचा हे सगळे माझ्या भावाच्या मृत्यूपर्यंतचा सगळा कालावधी आहे तो खंडणीतूनच घडलेला आहे. तिथं काय हे दुसऱ्या वेगळ्या कामाला आलेले नव्हते. आणि जर मला न्याय भेटत नसेल, मला सगळी माहिती भेटत नसेल, मला सगळ्या ह्याच्यापासून दूर ठेवलं जात असेल मला आणि माझ्या कुटुंबाला, तर मी माझा स्वतःचा निर्णय घेतलेला बरा आहे. मी आणि माझं कुटुंबीय आम्ही उद्या हा निर्णय घेतो आहे. मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे, माझ्या भावाचं जी गोष्ट झाली ती उद्या परत ही करतील, म्हणून माझी ही भूमिका आहे. मी उद्या 10 वाजता सकाळी माझ्या आंदोलनाला सुरुवात करीन. टावरवर जाणार आहे मी आणि मला संपून घेणार आहे. तुमच्या आंदोलनाचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? मी टावरवर जाणार आणि मला संपून घेणार. मला सगळ्यांपासून ह्या भीती आहे. खंडणी ते खून प्रकरणातले आरोपी जे आहेत FIRवर तुमच्या, ते एकाला एक केलं आहे. 7वा आरोपी ऐन टायमाला येतो, 8वा आरोपी, आणि त्याला खून प्रकरणात घेतलं जात आहे. योग्य केलं आहे. पण खंडणी ते खुनापर्यंतचे जे आरोपी आहेत पहिल्यापासूनचे त्याला जाणीवपूर्वक बाहेर काढलं जात आहे. आम्हाला माहिती दिली जात नाही, गावकऱ्यांना दिली जात नाही, मला देत नाही. मग मी विश्वास ठेवलेला चुकलो का मी?
मी मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास ठेवला, कालपर्यंत बोलतो आहे मी की माझा सगळ्यांवर विश्वास आहे, पण यंत्रणा जर आम्हाला सगळी माहिती देत नसेल, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत असेल, तर आमच्या ह्या न्याय मागण्याला मला वाटते काहीच अर्थ नाही. म्हणून मी गांभीर्यपूर्वक सांगतो आहे की माझं उद्या आंदोलन असेल आणि मी तो तुम्हाला आव्हान करतो आहे की माझं आंदोलन हे अशा गोष्टीनं होईल.